स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा 168 जणांनाच तिकीटे मिळतील. 2,500 लोक इच्छुक असले तर त्यातल्या 168 वजानंतर बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल. शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे. नगरपालिकांमध्ये सुद्धा 70% ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो. नगरपालिकांचं युनिट छोटं असतं त्यामुळे त्या छोट्या युनिटमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना थोडं स्वातंत्र्य द्यायला लागतं. म्हणून 30% ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जे योग्य वाटलं त्या युत्या झाल्या. आता मात्र महानगरपालिका 2 महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसतंय, कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव्ह 50 केलं. ते करेक्ट करायला लागेल त्यांना. 28 महानगरपालिका हा आमच्या दृष्टीने तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू. जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू, पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकीट द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल. आमच्याकडे नाराजांना समजावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे आणि त्यामुळे तुम्ही काहीच काळजी नाही. दादा, महायुती म्हणून तुम्ही लढू म्हणताय. आंबेडकर असं म्हटले की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात टाकलेले 1-2 महिन्यात ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात. काय वाटतं? लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे, कोणी काही म्हणू शकतो. प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो, अण्णावर म्हणू शकतो, माझ्यावर म्हणू शकतो, कोणावरही म्हणू शकतो. तसं प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं. महापालिकेसाठी सगळे एकत्र महायुती म्हणून लढू म्हणतायत. भाजप 125 जागांवर विजय मिळवू असं म्हणतायत, पण काँग्रेस असू देत की काँग्रेसपेक्षा शिवसेना असू देत किंवा राष्ट्रवादी असू देत, हे आपापले वेगळी तयारी, एक वेगळी यंत्रणा सुरू करताना दिसत आहेत. मग महायुती म्हणून कुठेतरी गल्लत होतीये, गौडबंगाल कुठेतरी काही महायुती म्हणून गल्लत होणार नाही. नागपूरला अधिवेशन काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आमची कोर कमिटीची बैठक झाली. नगरपालिकेमध्ये झालेल्या घटनांचा आढावा घेतला गेला, विश्लेषण केलं गेलं, काळजी काय घ्यायची ठरली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजींच्या बरोबर आमच्या दोघांची बैठक झाली आणि ज्या गोष्टी झाल्या त्या होणार नाही याची सगळे काळजी घेऊ असं झालं. आमच्या राज्याचे अध्यक्ष रवीजी चव्हाणांची नागपूरहून एक अतिशय चांगली क्लिअर पत्रकार परिषद झाली की आम्ही आता युती म्हणूनच लढणार. तिकडे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार करतायत, त्यांच्या तिकडे बैठका स्वातंत्र्य आहे. तुम्ही म्हणताय महायुती म्हणून निवडणुका तिकडे दंगेकर म्हणतात आम्ही 165 जागा 2 राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही, RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, मरायत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार. आचारसंहिता लागेल काही? दिनेश चला.